नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम सुरू करीत आहोत. आजच्या या चॅप्टरमधील पहिल्या व्हिडिओमध्ये पायथागोरस थेरम, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आणि त्यावरची जी काही उदाहरणे आहेत जी प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आहेत त्यांचा अभ्यास करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, पायथागोरस थेरम जो आपण 7th स्टँडर्ड पासून शिकतोय, थोडासा इथं पुन्हा रिपीट होतोय पहा. पायथागोरस थेरम नेमकं काय सांगतोय? स्टेटमेंट त्याचं असं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सपोज दिस इज ट्रायंगल एबीसी. इफ दिस ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, आपण पायथागोरस थेरम जो वापरतो तो फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये वापरतो. या ट्रायंगल एबीसी मध्ये सपोज दिस अँगल बी इज 90 degree, then we say that the square of the hypotenuse, that is means if angle B is 90, then the side opposite to 90 degree is known as the hypotenuse, that is means AC is the hypotenuse. So according to Pythagoras theorem, the square of the hypotenuse, that is means the square of AC, is equal to the sum of the squares of the remaining two sides, that is means the addition of the square of the remaining side means AB and BC. म्हणून आपण काय म्हणत होतो पहा, जर हा ट्रायंगल एबीसी राईट अँगल ट्रायंगल असेल, या फिगर मध्ये जर बी अँगल 90 असेल, तर बी च्या अपोजिट जी साइड एसी आहे त्याचा स्क्वेअर हा रिमेनिंग साइड्स एबी आणि बीसी येतात त्याच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन स्क्वेअरच्या समेशन एवढा येतो. पण हे किंवा जर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर, म्हणजेच आपण पायथागोरस थेरम मध्ये असं म्हणू शकतोय, इफ इन ट्रायंगल एबीसी, if angle ABC is 90, that is means angle B is 90, then we say that AC square, that is means the square of the hypotenuse, is equal to AB square plus BC square, that is means the sum of the squares of remaining two sides. It is known as the Pythagoras theorem. मग याची ऍप्लिकेशन आपण काय पाहत होतो पहा, ह्या ज्या तीन साइड्स असतात ट्रायंगलच्या AB, BC, AC, ह्या तीन साइड पैकी कोणत्याही दोन साइड आम्हाला जर माहित असतील तर तिसरी साइड आपण शोधू शकतो. मग त्याची ऍप्लिकेशन्स आपण पुढे पाहणारच आहोत. हा झाला पायथागोरस थेरम. म्हणजे शॉर्ट मध्ये बोलायचं झालं तर काय होईल पहा, जर अँगल 90 असेल तर हे इक्वेशन क्रिएट होतं. याचा कॉन्व्हर्स असा होतोय, जर हे इक्वेशन क्रिएट होत असेल तर हा अँगल 90 असणार आहे, ज्याला आपण पायथागोरसचा कॉन्व्हर्स म्हणतो. दॅट इज मीन्स द कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. त्याचंही स्टेटमेंट कसं आहे पहा, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड, इथं हायपोटेनियस म्हणायचं नाही, पुन्हा रिपीट करतोय, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड, म्हणजे एका साइडचा स्क्वेअर, इथं जर तुम्ही हायपोटेनियस म्हटला तर तो 90 आहे असं मान्य केल्यातला प्रकार होईल. म्हणून फक्त आपण एवढंच म्हटलंय, द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, देन द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. सपोज इन दिस ट्रायंगल एबीसी, इफ द स्क्वेअर ऑफ AC is equal to the sum of the square of AB and BC, that is means if AC square is equal to AB square plus BC square, like this. जर हे इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं असेल किंवा बॅलन्स्ड असेल तर आपण असं म्हणू शकतोय की हे इक्वेशन येतंय, याचा अर्थ अँगल हा 90 असणार. दॅट इज मीन्स द अँगल अपोजिट टू द लार्जर साइड इज 90 डिग्री, सो दॅट ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच पायथागोरसचा कॉन्व्हर्स काय सांगतोय, जर हे AC स्क्वेअर आणि हे इक्वल असेल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअरला, म्हणजे लार्जर साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइड्सच्या स्क्वेअरच्या समेशन एवढा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल्ड असणार आहे. इट इज नोन ॲज दिस थेरम इज नोन ॲज द कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. अगदी सहज साधा आहे. याचा उपयोग कुठं करायचा ते लक्षात यायला हवं. थेरम आम्हाला असं सांगतोय की 90चा अँगल असेल तर हे रिलेशन होणार, कॉन्व्हर्स असं सांगतोय हे रिलेशन असेल तर 90चा अँगल होतं. ह्या दोन्ही थेरमचं ऍप्लिकेशन अशा ठिकाणी केलं जातं, जर तुम्हाला तीनपैकी कोणत्याही दोन बाबी माहीत असतील, साइड्स माहीत असतील, तर तिसरी साइड शोधायची असेल तर आपण पायथागोरस थेरम अप्लाय करणार. जेव्हा आम्हाला तिन्ही साइड माहीत असतात तेव्हा आम्हाला असं विचारू शकतात की तो ट्रायंगल राईट अँगल्ड होतो का, ते पायथागोरसचं ट्रिपलेट आहे का, अशा ठिकाणी आपण त्याचा वापर करणार. या दोन्ही थेरमचे जे प्रूफ्स आहेत
त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. सध्या या दोन्ही थेरमचे म्हणजे पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम याचे ॲप्लिकेशन बेस्ड जी एक्झाम्पल्स आहेत ती पाहूयात. द फर्स्ट क्वेश्चन, find the diagonal of a rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm. एका रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे, आपल्याला त्याचा डायगोनल विचारलेला आहे. आपल्याला मांडताना सोपं जावं म्हणून आपण एखादी फिगर कन्स्ट्रक्ट करून घ्यायची. रेग्युलर फक्त रफ डायग्राम काढायची. हिअर सपोज ABCD is a rectangle. Suppose this is a rectangle ABCD where BC is the length, that is means 35 centimeter. AB is the breadth, which is equal to 12 centimeter, and we have to find the diagonal, that is means AC. आपल्याला या रेक्टँगल मध्ये लेंथ कुठलीही समजून चला, तुम्ही BC घ्या अथवा AD घ्या, आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी फक्त घ्यायचं आणि एका ठिकाणी ब्रीथ घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला BC दिलेला आहे, AB दिलेला आहे आणि AC विचारलेलं आहे. फक्त हा रेक्टँगल असल्यामुळं याचा प्रत्येक अँगल 90 असणार हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आपण बीच्या ठिकाणी इथं आपण 90 दाखवून घेऊ. सेम वे इथं डीच्या ठिकाणी 90 असेल, ए आणि सीच्या ठिकाणी पण 90 असेल. आपण जर फक्त फोकस या ट्रायंगलमध्ये केला, दॅट इज मीन्स इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री. अँगल B इज 90, सो वी से दॅट AC इज द हायपोटेनियस. आपण पायथागोरसचा जो थेरम शिकलोय त्यामध्ये राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणत्याही दोन साईड्स माहीत असली की तिसरी साईड शोधतो. तो नियम वापरून इथं आपण AC फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच या रेक्टँगलचा डायगोनल आम्हाला मिळाला. अतिशय साधं उदाहरण, फक्त प्रेझेंटेशन करत असताना इथं आपण स्वतः फिगर काढलेले आहे. त्यामुळे इथे लिहायचं लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. तो आपण ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रेक्टँगल कन्सिडर केलेला आहे. Therefore, इथं जो BC दिलेला आहे तो 35 सेंटीमीटर, जो AB दिलेला आहे तो 12 सेंटीमीटर. आत्ता आपण जे म्हटलं तो म्हणजे पायथागोरस वापरणार, पण पायथागोरस वापरत असताना 90चा अँगल कोणता ते लिहिणं अपेक्षित आहे आणि आपण कोणता ट्रायंगल पाहणार ते अपेक्षित आहे. त्यामुळे आपण इथं असं लिहितोय, नाव इन ट्रायंगल ABC अँगल B is equal to 90 degree. So we say that therefore by Pythagoras theorem, तो थेरम जर वापरायचा असेल तर हायपोटेनियसचा स्क्वेअर दॅट इज मीन्स AC स्क्वेअर विच इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर या पद्धतीने आपण मांडू. आता ही व्हॅल्यू हे आपण जर A आणि AB आणि BCचे जर व्हॅल्यू आपण बरत गेलो तर काय होईल पहा. AB स्क्वेअर दॅट इज मीन्स 12 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर 35 स्क्वेअर. पुढे आपण सॉल्व करत जाऊया. 144 प्लस 1225 is equal to 4 plus 5 9, 4 plus 2 6, 1 plus 2 3 and 1. That is means AC square is equal to 1369. आता आपल्याला याचं स्क्वेअर रूट माहीत असायला पाहिजे. बहुतांश विद्यार्थ्यांना पायथागोरन ट्रिपलेट पार्ट असतात, त्याने डायरेक्ट लिहिलं चालेल, परंतु ज्यांच्या लक्षात येणार नाही की हे कुणाचं स्क्वेअर आहे त्यासाठी याचं स्क्वेअर रूट काढायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे मेथड वापरा. फॅक्टर्स पडा, अदरवाईज डिव्हिजन मेथडनं करा, किंवा शॉर्टकट करायचं असेल तर एक सांगतो, आपण एक रफ ट्राय करायचा. याचं जे युनिट प्लेस आहे ते 9 आलेलं आहे आणि हा साहजिकच आहे 35 पेक्षा मोठा असेल. पण ज्याच्या शेवटी 9 आहे म्हणजे ज्या नंबरच्या स्क्वेअरच्या शेवटी 9 आहे, मग असे नंबर्स कोणकोणते असतात, जसं की 7 7s are 49 म्हणजे युनिट प्लेसला 9 येतं, किंवा 3 3s are 9. याचा अर्थ आपण याचं स्क्वेअर रूट जे असणार आहे त्याच्या युनिट प्लेसला 7 किंवा 3 असणार आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे 35च्या पुढचे जे नंबर्स आहेत, मग 37 असेल, 43 असेल, 47 असेल, ते चेक करून पाहिजे. म्हणजे तुम्ही 37 × 37 जर ट्राय करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ते आन्सर 1369 येतं. याचाच अर्थ आपण इथं असं लिहू शकतो, AC स्क्वेअर इज इक्वल टू 37 स्क्वेअर. So AC is equal to 37 because we taking square root on both sides. या पद्धतीने आपण आता AC फाइंड आउट केला, आपण त्यांना तोच पाहिजे. AC म्हणजे त्याने असं म्हटलंय फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल. त्यामुळे आपण इथं शेवटी असं म्हणायचं आहे, देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल
इज इक्वल टू 37 युनिट त्याला सेंटीमीटर दिलेलं आहे. थोडंसं इथं स्क्वेअर रूट काढत असताना काळजी घ्या. ज्यांना मी आत्ता सांगितलेलं लक्षात आलेलं नाही स्क्वेअर रूट काढायचं, त्यांनी आपल्या नेहमीच्या बेसिक मेथड जे आहे ते म्हणजे आपण काय करायला हवं, 1369 याचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे. 2 फॅक्टरच्या पेअर आपोआप जमतील. त्या दोन्हीपैकी एक पेअर घ्यायची आणि हा कुणाचा स्क्वेअर आहे ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण म्हणणार AC स्क्वेअर म्हणजे त्या नंबरचा स्क्वेअर आहे, त्यावरून आपण AC फाइंड आउट करणार. असंच एक अजून उदाहरण पाहू. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at height of 4 meter. On turning the ladder over the other side of the street, its top touches the window of the other building at height 4.2 meter. Find the width of the street. थोडासा प्रश्न मी सुट्टा करून घेतलेला आहे. आपल्याला काय सांगितलं पहा. There are two walls. This is the first wall and this one is the second wall which are on either sides of the street. Suppose this is the street. आपण हवं तर त्याला नेमिंग देऊया थोड्या वेळानं. पहा, सपोज हा जो ग्रीन दिसतो तो स्ट्रीट आहे, रोड आहे. ही एक वॉल आहे, ही एक वॉल आहे आणि तिथे एक लॅडर आहे. सपोज ही लॅडर पहिल्या वॉलला जेव्हा कनेक्ट केली किंवा तिथं आपण ती ठेवली त्यावेळी इथं जी विंडो आहे, जी विंडो 4 मीटर आहे, म्हणजे फ्रॉम ग्राउंड दी हाईट इज 4 मीटर. ह्या लॅडरची लेंथ 5.8 मीटर दिलेली आहे. सेम वे ती जर लॅडर दुसऱ्या वॉलकडे आपण ठेवली तर तिथेही विंडो जी येते त्या विंडोची जी हाईट दिलेली आहे ती आम्हाला 4.2 मीटर दिलेली आहे. म्हणजे ही झाली लॅडर. ही फर्स्ट कंडिशनमध्ये तीच लॅडर पुन्हा आपण इकडे शिफ्ट केलेली आहे. म्हणजे हे डिस्टन्स 5.8 मीटर, हे डिस्टन्स 5.8 मीटर बिकॉज इट इज द लेंथ ऑफ द लॅडर. This is the height of the first window which is equal to 4 meter. This is the height of the second window which is equal to 4.2 meter and we have to find the length of this road. ह्या रोडची जी विड्थ आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. थोडेसे डायमेन्शन्स इथं लिहून घेतोय पहा. नेमके डायमेन्शन्स आपल्याला काय दिलेले आहेत. आम्हाला ही जी विंडो आहे, सपोज A and B are the window, PQ is the width of the road. So we say that AP is the height of the first window which is equal to 4 meter. BQ is the height of second window which is equal to 4.2 meter. Suppose this point R, that is means AR and BR is the length of the ladder which is equal to 5.8 meter. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि आपल्याला विचारले हा PQ किती असेल, म्हणजेच त्या स्ट्रीटची विड्थ किती असेल असं विचारलेलं आहे. साहजिकच हे जे वॉल्स आहेत ते स्ट्रीटशी परपेंडिक्युलर करतात. म्हणजे इथं 90चा अँगल P आणि Qच्या ठिकाणी होतं. आम्हाला टोटल PQ डायरेक्ट नाही मिळणार. आपल्याला PR शोधायला हवा, QR शोधायला हवा आणि नंतर PQ शोधत असताना त्या दोघांची ॲडिशन करायला हवी. म्हणजेच थोडंसं तुमच्या लक्षात आलं असेल की इथं हे जे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत ते दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. That is means in triangle APR, the hypotenuse is given, one side is known and we have to find the remaining side. Same way in the second triangle, hypotenuse is given, one side is known and we have to find the second side. म्हणजे आपण इथं सुद्धा पायथागोरस थेरम वापरला. फर्स्ट ट्रायंगल APR मध्ये वापरला तर PR मिळेल, सेकंड ट्रायंगल BQR मध्ये वापरला तर QR मिळेल आणि त्यानंतर आपण PQ शोधायचं. ओके, मी हे उदाहरण ऑलरेडी आता सोडवून घेतलेलं आहे. काय पहा, आपल्याला असं सांगितलं की AP इज द हाईट ऑफ फर्स्ट विंडो विच इज 4 मीटर, BQ इज द हाईट ऑफ सेकंड विंडो विच इज 4.2 मीटर, AR or BR is the length of ladder 5.8 meter and we have to find the PQ which is the width of the street. ह्या ज्या आकृतीवरून बेसिक गोष्टी असतात, जे डिस्क्रिप्शन असतं ते आपण इथे सुरुवातीला लिहायला हवं. यानंतर आपण प्रेझेंटेशन करत असताना सर्वात प्रथम कोणता ट्रायंगल पायथागोरससाठी अप्लाय करणार, तो ट्रायंगल इन ट्रायंगल APR बाय पायथागोरस थेरम AR स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. मग त्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. AR ची व्हॅल्यू 5.8, AP ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर. मग त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणे हा त्यातला पहिला भाग झाला. म्हणून इथे लिहिलेलं आहे पहा, या ट्रायंगलमध्ये पायथागोरस अप्लाय केला त्यानुसार AP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू AR स्क्वेअर. AR ची व्हॅल्यू AP ची व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट केली. आता आपल्याला स्क्वेअर करावे लागतील.
इथं 4चा वर्ग करा, 58चा वर्ग करा पहिल्यांदा आणि त्यानंतर पॉईंट द्या. म्हणजेच काय केले पहा, 4चा स्क्वेअर 16 केला. हा जो 58चा स्क्वेअर येतो तो 3364 येतो. पॉईंट करत असताना इथं एका ठिकाणी असेल तर इथं 2 ठिकाणी सोडून आपण डेसिमल प्लेस देत असतो. त्या पद्धतीनं आपण हे स्क्वेअर करून घ्यायचे आहेत. +16 हा राईट साईडला गेल्यामुळे -16 झाला. म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 -16. आता सबट्रॅक्शन करत असताना एक काळजी घ्यायची आहे, थोडंसं इथं रफ वर्क मी करून दाखवतोय. हे 33.64 -16 मीन्स 16.00. पॉईंटच्या खाली पॉईंट नेहमी लिहायचा ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना. त्या पद्धतीनुसार यांची जी सबट्रॅक्शन आलेली आहे ती 17.64 ती इथं सबट्रॅक्शन लिहिलेली आहे. म्हणजे ती जी व्हॅल्यू आली ती PR स्क्वेअर आली. आम्हाला PR शोधायचं असेल तर हा 17.64 कुणाचा स्क्वेअर आहे ते शोधायला हवं. 2 मिनिटासाठी आपण पॉईंटचा विचार सोडून देऊया. 1764 हा स्क्वेअर कुणाचा आहे तो लक्षात यायला हवं. मगाच्या उदाहरणामध्ये बोलल्या पद्धतीनुसार जर तुम्हाला डायरेक्ट चेक करायचं असेल, शाब्दिक उदाहरणामध्ये स्क्वेअर 100% निघतं इथं, पण समजा निघत नसेल तर ती मेथड उपयोगाला येत नाही. ती डायरेक्ट मेथड म्हणजे काय, तुम्ही युनिट प्लेसवरून फक्त जज करायचं. जसं इथं स्क्वेअरचं युनिट प्लेस 4 आहे, मग 4 कुणाच्या शेवटी येतो, 2 2s are 4, 8 8s are 4. मग आपण पाहिलं की 4चा स्क्वेअर हा 16 असतो, म्हणजे 40चा स्क्वेअर 1600 असतो, म्हणजे 40 पेक्षा याचं उत्तर मोठं आहे, म्हणजे 1764चं बोलतो. मग त्यानुसार मग शेवटी 4 येण्यासाठी 42, 48, 52, 58 असे ट्राय करून बघा. अदरवाईज सिम्पल अँड बेस्ट वे तुम्ही याचे फॅक्टर्स पाडा. म्हणजे आम्ही काय करणार, 1764चे फॅक्टर्स पाडून घेणार, जे इथं मी रफली करून घेतलेले आहेत. म्हणजे पहिला 2 डिवाइड केलं, पुन्हा 2 केला, पुन्हा 141 आला, त्यावेळी तो 21 गेला. हे प्रॅक्टिस तुमचं असायला हवं. यानुसार इथं पेअर बनतातच. बनत नसतील तर जो एखादा एक्स्ट्रा नंबर राहतो तो रूटमध्ये तसाच ठेवायचा. इथं आपल्याला 21ची एक पेअर बनली आणि 2ची एक पेअर बनली. दॅट इज मीन्स 21 2s are 42 इज द स्क्वेअर रूट ऑफ 1764. म्हणजेच आपण पॉईंटच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 42 म्हणण्याच्या ऐवजी 4.2 असं म्हणणार. Therefore, we say that PR square means 4.2 square. Taking square root on both sides, we get PR is equal to 4.2 meter. अशा पद्धतीने आपण हा PR फाइंड आउट केला. सेम वे सेकंड ट्रायंगल मध्ये जर पायथागोरस अप्लाय केला तर आपण QR फाइंड आउट करू शकतो. Therefore, in right angled triangle BQR by Pythagoras theorem, पुन्हा ते अप्लाय केलेलं आहे. ते आता फक्त पडशी दाखवतो. त्यामध्ये BQ स्क्वेअर काय होईल पहा, BQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर मीन्स BR स्क्वेअर. ती फर्स्ट स्टेप झाली. BQ ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, BR ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, फक्त आम्हाला QR माहित नाही तसाच ठेवला. 42चा स्क्वेअर इथं लिहिला, पॉईंट फक्त एका डेसिमलच्या ऐवजी 2 ठिकाणी आले. इथं 58ला पण तसंच केलं. हा प्लस 17.64 राईट साईडला गेला, मायनस झाला. इथं सबट्रॅक्शन करत असताना पुन्हा पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा आणि मगच सबट्रॅक्शन करा. तो 16.00 म्हणजे 16 आलं. याचा अर्थ QR स्क्वेअर इज इक्वल टू 16, दॅट इज मीन्स QR इज इक्वल टू 4 मीटर. म्हणजे आम्ही PR हा जो मिळवला तो 4.2 मीटर मिळाला आणि QR जो मिळाला तो 4 मिळालेला आहे. मग या दोघांची जेव्हा आपण ॲडिशन करू त्यावेळी आम्हाला हा टोटल PQ म्हणजे विड्थ ऑफ द स्ट्रीट मिळेल. म्हणून लास्ट पार्ट घ्यायचा आहे आपल्याला, तो म्हणजे PQ फाइंड आउट करत असताना PR प्लस QR बिकॉज दे आर कोलिनियर. That is means 4.2 plus 4 is equal to 8.2 meter, which is the width of the street. हा जो पार्ट रिपीट आपण यापूर्वी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे 7वी पासून, म्हणून मी जरा पडदिशी अगोदर उदाहरण सोडून घेतलं आणि मग तुम्हाला दाखवलं. तर अशा पद्धतीने आपण पायथागोरसचा वापर करू शकतो. आपण आता त्याचा कॉन्व्हर्स कसा पद्धतीने वापरायचा ते पाहण्यासाठी एक उदाहरण पाहू. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. इथं आपल्याला 11, 60 आणि 61 असे नंबरचा सेट दिलेला आहे. हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते चेक करायचं आहे. आपल्याला तो पायथागोरियन ट्रिपलेट चेक करणं म्हणजेच तो ट्रायंगल राईट अँगल्ड आहे का नाही ते चेक करणं. म्हणजेच प्रश्न कदाचित असाही असू शकतो, इफ दी साइड्स ऑफ द ट्रायंगल्स आर 11, 60 and 61, then say whether it is a right angle triangle or not. आपण ते करत असताना याचा कॉन्व्हर्स वापरायचा आहे. 2 साइड देऊन एखादी साइड शोधणं म्हणजे थेरम वापरणं, तिन्ही साइड दिल्या असता तो राईट अँगल आहे की नाही चेक करणं म्हणजे कॉन्व्हर्स वापरणं, हे आपल्याला लक्षात यायला हवं. त्यानुसार काय होतं पहा, जेव्हा आपण हा कॉन्व्हर्स वापरतो, मी मुद्दाम बहुतांश मुलांच्याकडनं ज्या चुका होतात त्या इथं रिपीट करून दाखवतो.
म्हणजे इथं दाखवतोय तुम्हाला, लक्षात घ्या. बरेचसेच विद्यार्थी काय करतात की हा 61चा स्क्वेअर हा इक्वल दाखवतात 11चा स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर, म्हणजे पायथागोरस थेरम वापरल्यासारखं वापरतात. याच्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून सोडवत जातात. त्यावेळी सांगतात की हे इक्वल झालेलं आहे, म्हणजे ते ट्रिपलेट आहे किंवा पायथागोरसच्या कॉन्व्हर्सनुसार तो राईट अँगल ट्रायंगल आहे. परंतु ही जी आपण इथं तुम्ही करत आहात ही पूर्णतः मेथड रॉंग आहे. रॉंग असून मुद्दाम मी इथं दाखवली, कारण या चुका होतात तुमच्याकडून. ही रॉंग एवढ्याचसाठी आहे की जर आपल्याला हा ट्रायंगलच राईट अँगलड माहीत नाही आहे, आपण चेक करणार आहोत, तर हे जे इक्वेशन आहे ते आपण कशाच्या आधारे मांडलं? आपण हे मांडू शकत नाही. आपण काय करू शकतो, हे सेपरेट याची व्हॅल्यू शोधू शकतो, याची सेपरेट व्हॅल्यू शोधू शकतो आणि त्यानंतर ते इक्वल आहे की नाही ते ठरवू शकतो. म्हणजे या पद्धतीनं प्रेझेंटेशन आपण नाही करायचं. आपण 61चा स्क्वेअर म्हणजे काय करायचं, यातली जी लार्जर साईड असते ती बाजूला घ्यायची. हवं तर लिहा लार्जेस्ट साईड 61, त्यानंतर काय असेल ते करा. म्हणजे आपण डायरेक्ट लिहिणार असेल तर आपण इथं काय करणार पहा, आपण सेपरेट नंबरिंग करूया. जी लार्जर साईड आहे ती 61 आहे, त्या लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर केला. 61 स्क्वेअर दॅट इज मीन्स 3721. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ फर्स्ट नंबर. ओके. आणि उरलेले जे दोन साईड असतात त्यांच्या स्क्वेअरची समेशन वेगळी घ्या. म्हणजेच 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. आता 11चा स्क्वेअर 121 प्लस 60चा स्क्वेअर 3600. यांची समेशन केली तर 3721 येते. सपोज दिस इज द सेकंड. हां, इथं आपण आता म्हणू शकतो की ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण इथं म्हणणार आहोत, फ्रॉम equation first and second we say that the right hand side are equal, so left hand side are also equal. That is means 61 square is equal to 11 square plus 60 square. म्हणजे आम्ही व्हॅल्यू काढल्यानंतर हे इक्वेशन दिलं, डायरेक्ट असं लिहायचं नाही. मग आपण काय शिकलो होतो, जर अँगल 90चा असेल तर हे इक्वेशन होतं, किंवा त्याचा कॉन्व्हर्स असं इक्वेशन असेल म्हणजे बनत असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल्ड असणार. देअरफॉर वी से दॅट बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आता हे सॅटिस्फाय झालेलं आहे, कारण ह्याच्या व्हॅल्यू सेम आहेत. म्हणून आपण इथं असं म्हणू शकतोय ह्या कॉन्व्हर्सनुसार की हे जे 11 असेल, 60 असेल, 61 असेल, इज पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजेच आपण लार्जर साईडचा स्क्वेअर सेपरेट काढून घ्यायचा, रिमेनिंग 2 साईडचे स्क्वेअर सेपरेट काढून घ्यायचे, आणि ते दोन जर बॅलन्स झाले, इक्वल झाले, तर आपण म्हणायचं तो पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सपोज हा आणि हा नंबर जर वेगळा आला तर इथं इक्वल नाही आहे असं साईन देऊ, त्यानुसार कॉन्व्हर्सनुसार ते पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे, या पद्धतीने आपण सांगायचं आहे. परंतु ॲट ए टाइम या दोन साईड्स इक्वल दाखवायच्या नाहीत, एवढंच फक्त लक्षात असू दे. बाकी या पद्धतीची उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. तर अशा पद्धतीने आपण पायथागोरस आणि त्याच्या कॉन्व्हर्सवरची उदाहरणं पाहिली. थोड्या आता ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरच्या साध्या ॲक्टिव्हिटी पाहूया. एक छोटासा थेरम आहे इथं पहा. इन द फिगर M is the midpoint of side QR. M is the midpoint of side QR. Angle PRQ is equal to 90 degree. हा अँगल PRQ म्हणजे R या पॉईंटच्या ठिकाणी 90चा अँगल झालेला आहे. And now we have to prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. मी जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहून घेतलेलं आहे. टू प्रूव्ह हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बेसिक दोनच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. फर्स्ट म्हणजे अँगल R हा 90 दिलेला आहे आणि M हा मिडपॉईंट आहे. या QR साईडचा M हा मिडपॉईंट आहे. याचाच अर्थ RM ही जी लेंथ आहे ती म्हणजेच MQ, किंवा संपूर्ण जो QR आहे त्याच्या हा RM किंवा MQ येतो. मी याच्या बेसिक गोष्टी प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण पहिल्यांदा लिहून घ्यायला हव्यात. त्यामुळं प्रूफमध्ये या बेसिक गोष्टी लिहिलेल्या आहेत. पहा काय लिहिलं आहे. In triangle PQR, angle PRQ is equal to 90 degree because given. Also point M is the midpoint of side QR. So we say that RM is equal to MQ is equal to 1/2 of QR. मग आता या गोष्टी लिहिल्यानंतर आपण थोडंसं उदाहरणाकडे लक्ष देऊया. आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते बघूया. आपल्याला त्यांनी असं सांगितले की हा PQचा जो स्क्वेअर आहे हा कुणाला इक्वल असणार आहे, 4 times PM स्क्वेअर मायनस 3 times PR स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर संपूर्ण प्रूव्ह दॅटकडे पाहिलं तर सगळीकडे स्क्वेअर येतोय. मग स्क्वेअर म्हणजेच पायथागोरसचा इथं वापर केलेला आहे, त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला इथं करायचं आहे. आता पायथागोरस आपण ज्यावेळी अप्लाय करतो त्यावेळी ते ट्रायंगल राईट अँगल्ड असायला पाहिजे.
आपण जर फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की इथं जरी 3 ट्रायंगल असतील तरी राईट अँगल ट्रायंगल 2च आहेत. ट्रायंगल बघा, हा डावीकडला, उजवीकडला आणि सगळा. जो उजवीकडला ट्रायंगल PMQ येतो त्यामध्ये कोणताही अँगल राईट अँगल नाही आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार नाही करायचा. मग हातात जे 2 ट्रायंगल ते राईट अँगल्ड आहेत, म्हणजे हा छोटा ट्रायंगल PRM त्यामध्ये आपण पायथागोरस अप्लाय करू शकतो. जो टोटल ट्रायंगल आहे तो PRQ त्यामध्ये सुद्धा पायथागोरस अप्लाय करू शकतो. त्यामुळे जरी उदाहरणामध्ये काही समजलं जरी नसेल तरी किमान या 2 ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस अप्लाय करायचा, ज्याचा उपयोग नक्की होत असतो. ॲट फर्स्ट आपण तो पायथागोरस त्याच्यामध्ये अप्लाय करूया. पहिला स्मॉल ट्रायंगलमध्ये म्हणतोय, नाव इन राईट अँगल्ड ट्रायंगल, जो छोटा पहिला आहे PRM त्या ट्रायंगलमध्ये बाय पायथागोरस थेरम त्याच्यामध्ये जर आपण पायथागोरस वापरला तर काय होईल पहा. जो हायपोटेनियस आहे पहा या ट्रायंगलमध्ये, हा ट्रायंगल PRM आहे. हायपोटेनियस PM² इज इक्वल टू PR² प्लस RM², या पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजेच इथं पायथागोरस वापरल्यामुळे काय होईल, PM² इज इक्वल टू PR² प्लस RM². सपोज याला आपण सेकंड नंबर दिला. जसं आपण स्मॉलर ट्रायंगल चेक केलं तसा टोटल ट्रायंगल चेक करूया. ऑल्सो इन ट्रायंगल PRQ, जर मोठा जो ट्रायंगल PRQ आहे तिथं पाहिलं तर काय होईल पहा, हा ट्रायंगल PRQ, हा PQ हायपोटेनियस येतो, म्हणजेच PQचा स्क्वेअर इज इक्वल टू PR² प्लस RQ², या पद्धतीने आपण सांगू शकतोय. म्हणून हे त्याच्या पुढचं इक्वेशन लिहितोय आपण, PQ² इज इक्वल टू PR² प्लस RQ². सपोज दिस इज द थर्ड इक्वेशन. म्हणजे आपल्याला जेवढी माहिती दिल्या त्या आधारे आपण फक्त इक्वेशन बनवत गेलो. म्हणजे पहिला M हा मिड पॉईंट आहे, याचाच अर्थ RM आणि MQ इक्वल आहे, जो QRचा हाफ आहे, ते फर्स्ट इक्वेशन झालं. सेकंडमध्ये पायथागोरस आणि थर्डमध्ये पायथागोरस अप्लाय करून जी इक्वेशन बनतात ती बनवली. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याचं सगळं आपल्याकडे रफ मटेरियल तयार झालं. आता प्रूव्ह करत असताना आपण एक साईड घ्यायची, त्यावरून दुसरी इक्वल प्रूव्ह करायची. मग ती लेफ्ट घेऊन राईट दाखवा किंवा राईट घेऊन लेफ्ट दाखवा. आपण जर ह्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर राईट साईडला जास्त आहे, मग त्याची व्हॅल्यू आपण सॉल्व्ह करत जर लेफ्ट हँड साईड एवढी दाखवली तर ते आपल्याला जास्त सोयीचं होईल. म्हणून आपण प्रूव्ह करत असताना ॲट अ टाइम 2 बाजू नाही घेणार, एक कोणतीही घेणार आणि ती दुसऱ्या साईडला इक्वल आहे हे प्रूव्ह करणार. आपण मुद्दाम त्यासाठी राईट हँड साईडचा वापर करू. बघा, नाव आपल्याला जे राईट हँड साईड दिलेली आहे तेवढीच बघूया आपण. 4PM² मायनस 3PR². आपण आता हे एवढंच उदाहरण सोडवत जाऊ. बघा, 4 टाइम्स ऑफ PM². मग PMची व्हॅल्यू ऑलरेडी आम्हाला मिळालेली आहे सेकंड इक्वेशनमध्ये. PM² म्हणजेच आपण PR² प्लस RM² म्हणतो. म्हणून आता 4 इंटू PM² ऐवजी आपण PR² प्लस RM² म्हटलं तरी चालतं. आणि PRची ऑलरेडी यामध्ये किंमत आहे, त्यामुळे पुन्हा भरायची नाही, कारण PRची ऑलरेडी इथं कुठे मिळालेली नाहीच आहे. जरी मिळवायची म्हटलं तर हे प्लसचं मायनस करावं लागेल. त्यापेक्षा जर PMच्या व्हॅल्यूमध्ये PR असेल तर PR पुन्हा स्वतंत्र त्याची व्हॅल्यू भरायची नाही. म्हणजे हे जे बाहेरचं आहे मायनस 3PR² ते तसंच ठेवतोय. फक्त आपण PMच्या ऐवजी ही व्हॅल्यू भरलेली आहे, कारण हे इक्वेशन सेकंडवरून आपण व्हॅल्यू भरलेली आहे. म्हणून इथं लिहूया फ्रॉम इक्वेशन सेकंड. आता हेच पुढे सॉल्व्ह करत जाऊया. हे इज इक्वल टू साईन आहे असं लिहितोय. हे 4 जे मल्टिप्लाय आहे ते दोघांना असेल, त्यामुळे आपण ब्रॅकेट काढून टाकूया. 4 इंटू PR² प्लस 4 इंटू RM² मायनस 3 इंटू PR² आहेच. आपल्यामध्ये PR² एक प्रकारे लाईक टर्म्स झाल्या. मग 4PR² मायनस 3PR² दॅट इज मीन्स वी से दॅट 1PR² प्लस 4RM². आपलं अंतिम टार्गेट आहे की आपण जेवढी हा पार्ट घेतलेला आहे याला इक्वल हा दाखवायचा आहे. म्हणजे आपण राईट हँड साईडपासून स्टार्ट केलेला आहे, तेव्हा आमचं फायनल टार्गेट PQ² पर्यंत यायला पाहिजे. म्हणजे ही जी आता आपली पार्ट आलेला आहे हा PQ² पर्यंत आला पाहिजे. पण PQ² कडे जर पाहिलं आपण तर हा PR² आहे जो इथं मिळाला आहे, इथं QR² आहे आणि इथं आलेला आहे तो 4RM² आला आहे. म्हणजे QR आणि RM यामध्ये काहीतरी संबंध आहे. तो जर वापरायचा असेल तर थोडासा चेंज करतो. लक्षात येते का पहा, PR² प्लस हा जो 4 आहे
याला हा स्क्वेअर नाही आहे, त्याला यायचं असेल तर ब्रॅकेट टाकून मी स्क्वेअर घेतो. मग इथं 4च्या ऐवजी आपण 2 लिहायला हवं. 2 इंटू आर एम, म्हणजे हा स्क्वेअर 2 ला पण झाला आणि आर एमला पण झाला. मग असं करण्यापाठीमागचा उद्देश की आर एमची ट्वाईस, म्हणजेच बघा हा आर एम त्याची ट्वाईस म्हणजे हा टोटल क्यू आर येतोय, कारण आपण एक नंबरचं इक्वेशन तसं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपण इथं म्हणणार पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आपण ट्वाईस पी आर एमच्या ऐवजी क्यू आर लिहिला, कारण हे इक्वेशन 1 मध्ये आपण प्रूव्ह करून घेतलेलं आहे. परंतु पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर आपण इथं प्रूव्ह केलं सेकंड इक्वेशनमध्ये, ज्याला आपण पी क्यू स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं याला आपण कारण देऊ शकतो फ्रॉम 3. इथंपर्यंतचा भाग थोडासा पुन्हा रिपीट करतो. पहा नेमकं काय केलं आपण. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते राईट हँड साईडचं मोठं असल्यामुळे ते पहिल्यांदा घेतलं. मग यामध्ये पी एम स्क्वेअरची व्हॅल्यू आम्हाला माहित होती सेकंड इक्वेशनमध्ये, त्याच्याऐवजी फक्त पी एम स्क्वेअरच्या ऐवजी पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर घेतलं. बाकीचा पार्ट आहे असं लिहून घेतला. हे 4 मल्टिप्लाय ह्या दोघांना होते म्हणून ब्रॅकेट काढून घेतलं. त्यामुळे पी आर स्क्वेअरमध्ये सबट्रॅक्शन झाली. 4 पी आर स्क्वेअरमधून 3 पी आर स्क्वेअर गेला, पी आर स्क्वेअर शिल्लक राहिला प्लस आर एम स्क्वेअर. आता या दोघांमध्ये बेरीज होत नाही, मग आपण थोडंसं लक्ष द्यायचं की आपल्याला इथं पी क्यू स्क्वेअर आलं पाहिजे हे सोडवत जाऊ. म्हणजे पी क्यू स्क्वेअर यायचं असेल तर थर्ड इक्वेशनकडे बघितलं तर पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर जर आलं तर त्याच्याऐवजी आपण पी क्यू स्क्वेअर लिहू शकतो. मग इथं पी आर स्क्वेअर आहे, इथं पी आर स्क्वेअर आहे, पण इथं आर क्यू होता म्हणजेच क्यू आर होता, इथं क्यू आर नव्हता, त्याच्याऐवजी 4 आर एम होता. मग आर एम आणि क्यू आर यामध्ये संबंध आहे जो आपण सेकंड इक्वेशनमध्ये पाहिला, फर्स्ट इक्वेशनमध्ये पाहिला. म्हणजेच काय, हा जो स्क्वेअर आहे तो कॉमन घेतला. 4ला हा स्क्वेअर नव्हता, तो द्यायचा असेल तर ब्रॅकेट केलं म्हणजे 2 आर एम केला, त्यावेळी 2ला पण स्क्वेअर झाला आणि आर एमला पण स्क्वेअर झाला, म्हणजेच आर एमची ट्वाईस. मग आर एमची ट्वाईस याचा अर्थ फिगरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला आर क्यू माहीत आहे, जे आपण एक नंबरचं इक्वेशन दाखवलं. आर क्यू म्हणजेच क्यू आर, म्हणजे ट्वाईस आर एमच्या ऐवजी आपण क्यू आर दाखवला. फ्रॉम 1 त्याला कारण दिलं. म्हणजे आम्हाला थर्ड इक्वेशनमधली जी राईट हँड साईड आहे पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर तो आम्हाला मिळाला पार्ट. मग त्याच्याऐवजी आपण पी क्यू स्क्वेअर म्हणतो म्हणून ते लिहिलं, कारण थर्ड इक्वेशन. म्हणजेच आम्हाला हे जे पी क्यू स्क्वेअर पाहिजे होतं, जे लेफ्ट हँड साईडला होतं ते आपोआप मिळालेलं आहे. म्हणून आपण शेवटी लिहू शकतोय दॅट इज मीन्स आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं तो म्हणजे पी क्यू स्क्वेअर हा पार्ट कुणाला इक्वल आहे, 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर विच इज प्रूव्ड. या पद्धतीनं हा थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये पायथागोरस थेरम म्हणजे काय, त्याचा कॉन्व्हर्स कसा वापरायचा यावर आधारित काही उदाहरणं पाहिली. यावरच आधारित 30, 60, 90ची प्रॉपर्टी, 45, 45, 90ची प्रॉपर्टी आणि त्यावरची उदाहरणं येतात, ती आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहतोय. इफ यू लाईक दिस टाइप्स ऑफ व्हिडिओ देन प्लीज like and share to your all friends and also subscribe our channel. Okay, thank you.